त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा। सोबतच्या ह्या आकृतीत एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे। दुसऱ्या आकृतीत रेषा L, रेषा N आणि रेषा P या रेख AB च्या दुभाजक रेषा आहेत। रेषा N ही रेख AB वर लंब आहे। हेच थोडक्यात रेषा N लंब रेख AB असे लिहितात। रेषा N ही रेख AB ची लंब दुभाजक आहे। या आकृतीमध्ये रेषा I, रेषा J आणि रेषा K या एकसंपाती रेषा आहेत। O हा त्यांचा संपात बिंदू आहे। ही आकृती बघा। यामध्ये त्रिकोण ABC चे A, B आणि C हे 3 शिरोबिंदू आहेत। रेख AB, रेख BC आणि रेख AC या त्रिकोणाच्या बाजू आहेत। बाजू BC समोरील शिरोबिंदू A आहे, तसंच शिरोबिंदू A समोरील बाजू BC आहे। कोन B समोरील बाजू रेख AC आहे किंवा बाजू AC समोरील कोन B आहे। शिरोलंब त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख म्हणजे समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असं म्हणतात। त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात, म्हणजे हे तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत असं म्हणतात। या शिरोलंबाचा K हा संपात बिंदू आहे। त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकसंपाती असतात। त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा लंब दुभाजक म्हणतात। त्रिकोण ABC मध्ये बाजू AB चा लंब दुभाजक रेषा L आहे। त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात। त्रिकोणाची मध्यगा ही आकृती पहा। या आकृतीत शिरोबिंदू L आणि बाजू MN चा मध्यबिंदू P यांना जोडणारा रेषाखंड LP त्रिकोणाची मध्यगा आहे। त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिकोणाची मध्यगा म्हणतात। आता ही आकृती पहा। रेख LP, रेख MQ, रेख NR या त्रिकोण LMN च्या मध्यगा काढल्या आहेत। या तीनही मध्यगा G या एकाच बिंदूत छेदतात। G हा त्यांचा संपात बिंदू आहे। त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकसंपाती असतात। कोन दुभाजक आकृतीमध्ये त्रिकोण KLM मध्ये किरण LQ हा कोन KLM चा दुभाजक आहे। दिलेला कोन दुभागणे या रचनेचा उपयोग करून त्रिकोण KLM च्या प्रत्येक कोनाचा दुभाजक काढला आहे। कोन KLM चा दुभाजक किरण LQ, कोन LKM चा दुभाजक किरण KP, कोन KML चा दुभाजक किरण MR काढला आहे। हे तिन्ही कोन दुभाजक I या एकाच बिंदूत छेदतात। I हा त्रिकोण KLM च्या तीनही कोन दुभाजकांचा संपात बिंदू आहे। त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकसंपाती असतात।